चला लेट्स गो फॉर प्लेइंग क्रिकेट. खूप वर्षानंतर आमचा योगाला क्रिकेट खेळणारा नितीन गुरुजी, गोपाल आणि मी आम्ही गेलो अटकले. मग सगळं अटकले लागला अमर सिद्धी महाराजांचा मंदिर. मग आम्ही म्हटलं चला सगळ्यात पहिले आपण महाराजांचं दर्शन घेऊ. महाराजांचं दर्शन करण्यासाठी आम्ही सगळ्यात पहिले आलो मंदिरामध्ये. आत मंदिर होतं, थोडं खोलवर होतं, शांत एकदम वातावरण मंदिरामध्ये होतं. रेवणसिद्धी महाराजांची मूर्ती पाहिली. इथं नागोबासारखी मूर्ती होती. रेवणसिद्धी महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सांगितलं आम्हाला सुखी ठेव देवा. त्यानंतर ही मूर्ती आहे रेवणसिद्धी महाराजांची, आपल्या तालुक्यातलीच आहे मंदिर. हे मंदिरातील 150 वर्षापूर्वी जे स्ट्रक्चर आहे, यातला पुरा काही जास्त इतिहास आम्हाला माहिती नाही आहे. मात्र हा स्ट्रक्चर आहे, हा जो मिनार आहे एक प्रकारचा, हे समाध्या आहेत कोणाच्या आहेत हे आम्हाला आयडिया नाही आहे. मात्र फार पुरातन हे विहीरसुद्धा आहे, आता बंद झालेली आहे. हे संपूर्ण स्ट्रक्चर आहे मंदिराचं, पाहून घ्या. इथं क्रिकेटचे सामने होते म्हणून आम्ही आलो होतो. त्याच्यानंतर हे पूर्ण क्रिकेटचं ग्राउंड आहे. आणि इथं भेटले आम्हाला नागशेन भाऊ, त्यांनी थोडीफार माहिती दिली मंदिराबद्दल. ती खूप छान माहिती होती. त्यांची माहिती घेतल्यानंतर आम्ही ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवली आणि या व्हिडिओमार्फत सांगितलं की बा हे मंदिरात तुम्ही तर इथं दर्शनासाठी या. त्याच्यानंतर इथं एक गुफा होती. त्या गुफेमध्ये आम्ही तो जाण्याचा प्रयत्न केला. नितीन गावंडे सर आणि मी, आम्ही दोघं. हे गुफा आहे, छोटीशी गुफा आहे, पूर्वी गावामध्ये निघत होती ही गुफा. या गुफेमध्ये आम्ही पुढे चढत आहोत. अंधार होता, मोबाईलच्या लाईटमध्ये आम्ही दर्शन घेत होतो. या दर्शन घेत असताना इथं फक्त देवीची मूर्ती होती, ते आम्ही दर्शन घेतलं. हे नितीन गुरुजींनी दर्शन घेतलं व हे मूर्ती आहे, याच्या बाकी व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त इथे काहीच नव्हतं. नंतर आम्ही या भुयारातून बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर हे पाहून घ्या, बाहेरून स्ट्रक्चर हे गुफा अशी दिसते आणि हा मिनार आहे. त्याच्यानंतर आम्ही हे जो स्ट्रक्चर मिनार दुरून दाखवला, हा पाहून घ्या बाहेरून. 150-200 वर्षापूर्वी कदाचित असेल हा. आणि हे मंदिरावर, रेवणसिद्धी महाराजाच्या मंदिरावर हे ज्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या चढत गेल्या असताना आम्हाला इथं जाणवलं की इथं मंदिर आहे. तर चला पाहूया हे कशाचं मंदिर आहे. तर मंदिर पाहत असताना लक्षात आलं की हे महादेवाच्या पिंडीचं मंदिर आहे. हे महादेवाचं पिंडीचं मंदिर आहे. इथं आम्ही या मंदिरात पिंडीचं आणि नंदीचं दर्शन घेतलं व इथून मंदिरावरून हा नजारा आम्हाला घ्यायचा होता. हा क्रिकेट ग्राउंडचा नजारा जो आम्ही आज क्रिकेट खेळण्यासाठी आलो होतो. त्याच्यानंतर आम्ही क्रिकेट ग्राउंडवर आलो आणि नंतर आम्ही थोडीफार कॉमेंट्रीसुद्धा केली. अटकळी या